कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आई, कशाला उगाच, मी केलं असतं ना। का आता आईने केलेले लाडही आवडत नाहीत का? हे तसं नाहीये काही। मग शांत बस, करू दे मला। आज दिवसभर ना खूप हट्टीपणा केलायस तू। हे बघ, उपवास करायची इच्छा माझी होती म्हणून मी केला। मला माहितीये कोणाच्या हट्टामुळे केले असते। जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही। अजून एक, आज तू शिवाला उचलून का घेतलंस? तू म्हणला होतास ना की ती तुझी फक्त मैत्रीण आहे। अगं आई, तिला त्रास होत होता, चालता येत नव्हतं, म्हणून मित्र म्हणून मी तिला उचलून घेतलं, एवढंच। मग मित्र म्हणून फक्त हात धरून मदत केली असतीस तिला, चालवत घेऊन गेला असतास। ती तर म्हणत असते ना, आणि तिला काही होत नाही, ती शिवाय तसं नाहीये ग, ती पण माणूसच आहे ना, म्हणून मी तिला मदत केली। आणि तिला उभं राहता येत नव्हतं, मला बघवलं नाही ते। हाच तर प्रॉब्लेम आहे ना। तू इतका चांगला आहेस ना, पण आशू चांगुलपणाचा फायदा घेतात लोक। तसं नाहीये काही। ठीक आहे, जाऊ दे। तुला बरं वाटतंय ना? हो ग, बरं वाटतंय। अजून आराम कर, छान, आणखीन बरं वाटेल। आई बोल। दे मला। अरे मी ठेवते वाटी। ठेवत नाही मी, शिवाला लावून येतो, तिलाही त्रास होतोय ना। तू कसं लाडाने माझ्या पायाला लावलंस, तसं मीही तिच्या पायाला लावून येतो। तिला परख वाटायला नको। आलोच। कीर्ती म्हणते ते बरोबर आहे। आशूचं मन वळायला लागलंय, ते थांबवायलाच हवं, नाहीतर आशूचं माप तिच्या बाजूने झुकेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।